सावंतवाडी तालुक्यामध्ये ढवळकी येथे पोलिसांची लाठी आहे. त्या ठिकाणाहून बरीच दुधाळ जनावरं जात येत असतात. घाटावरचे अनेक शेतकरी कोकणातल्या गाई म्हशी घेऊन जात असतात. पण गोहत्येच्या नावाखाली गोहत्येला आमचा 100% विरोध आहे. गोहत्या होताच कामा नये. हिंदू म्हणून मला अभिमान आहे. गाई ही आपली देवता आहे. आम्ही बैलाला नंदी मानतो. त्यांची हत्या होताच कामा नये. पण देवाणघेवाणाचे जे विषय आहेत शेतकऱ्यांचे गाभण म्हशींचे, त्यांनासुद्धा उगाच पोलिसांनी किंवा प्रशासनाने त्रास देऊ नये. त्यांची योग्य ती माहिती घेऊन त्यांना व्यवसाय म्हणा किंवा व्यवहार करायला दिला पाहिजे. कारण घाटावरच्या पंढरपुरी म्हशी म्हणा किंवा अनेक कुठच्या म्हशी आम्ही इथं आणतो किंवा इकडच्या गावठी म्हशी दुधाळ जनावरं आम्ही घाटावर विकतो. ते सुद्धा चालू राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य तो तोडगा काढावा, जेणेकरून पुढच्या वेळी असा शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. हे सगळे शेतकरी जमून माझ्याकडे आलेले आहेत. त्यांची जोताची जनावरं, नांगरणीची जनावरं कधी विकली गेली. आज जेव्हा जी होती त्यावेळी बैलांचं वजन व त्यांचं धष्टपुष्टपणा आणि आता जिथं ठेवलं त्यांचे ते मला फोटो दाखवतो. त्यामुळे जर असे तर सांभाळायला जमत नसतील तर उगाच कुठच्याही दबावाखाली नावाखाली कोणी ठेवू नयेत. पण मी 100% सांगतो, गोहत्येला आमचा 100% विरोधच नाही.